सुंदर मनामध्ये भरली. एक आडवा येतो ना याचा म्हणून जाऊन राहिली. हो सुनबाई काय लांबून लावून राहिले उगीच. हा ना ग जाय आणि माग माफी. काय ना इकडे हिरजण लावत बसली ग तू. चला हो भाऊजी, माफी माझ्याकडे ठेवून काय करणार आहे मी. मागते की माफी. अबे खरंच जाय माफी मागते की नाही बघते आता. जाय ना अभ्या. वाढव तरी तू बी शांत राह जरा. चला आपण बी बघू. जाऊ चला. नाही 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 ना मी आता गप बसणार नाही. मी आहे ना ते हेमीला 4 शब्द ऐकूनच येणार. आजी आधी गपचूप बस पाहू. हे पाय आजी तिथं ना घरी आधीच राडा झालाय. तू आता अति कायला करते. तिच्यामुळे जर आज माझ्या पोराला काय झालं असतं काय केलं असतं का आपण ते. अगं काय नाही झालं मला. आता काय लोकच तक करी ती. पण ती आहे मीला कळायला नको का तिनं काय चूक केली आहे ती. आहे कायला तू विषय वाढवती. आता आपली पोर नांदते त्या घरामध्ये. उगाच भांडण नको उकरून काढायला. भांडण हे मी नाही उकरून काढले ना ते मी संपवते आता. असं विलयदीत झालं. तिची ना कान उघडणी करायचीच होती मला. थांब मी का नाही इंदूला जाऊन सांगते. वहिनी कसला माकड आहेस रे तू. हो आवाज खाली. कसं बोलायचं ठरलंय. परमपूज्य आई साहेब ऑफ द निंबाळकर फॅमिली ऑफ द आशिया खंड इन द नाशिक ऑफ द कंट्री ऑफ इंडिया. साधं प्रमाण कळत नाही का तुला. हा पीठ किती घेतलंय पाणी किती घालायचंय. आमचा जन्म काय कुकिंग साठी नाही होईले. मग काय गिळायसाठी जन्म घेतलाय का. हा आणि मी कुठे म्हणले कुकिंग कर म्हणून. मग हे काय चालू आहे मतमोजणी. परीक्षा कसली. चांगलं माणूस बनण्याची. म्हणजे दौलत आता तरी सिरियस हो जरा. सिरियस म्हणजे राजकारणात उतरण्याआधी चांगला माणूस बन. तळागाळातल्या माणसाच्या परिस्थितीचा अंदाज घे. त्यांची मनं ओळखायला शिक. शर्यत जिंकून राजकारणात इजी एंट्री होईल तुझी. पण तुला फक्त एंट्री घ्यायची आहे का तिथं. म्हणजे आबांची गादी पुढे चालवायची आहे का असंच आयुष्य काढायचंय. चलो बाजूला. तुम्ही सगळे हित. माफ करा बापू मला माफ करा. माझं चुकलं. काय करायचं तू. अगं वहिनी वहिनी नाही. अजिबात अक्कल नाही मला. तिला तोंडी मोठा घास घेतला. मी
असं नाही करायला पाहिजे होतं. तू मला बोलायची माझी पात्रताच नाहीये. मी फडा 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 बोलले. मी नाही बोलायला पाहिजे होतं तुम्हाला. घरातली मोठी माणसं बोलत असताना मी कोण आहे त्यांच्यात बोलणारी? माझं चुकलं. माझी चूक झाली. मला माफ करा. माझ्याकडनं खरंच असं नाही होणार. मी पाया पडते बापू, मला माफ करा. अगं हेमे, असं नाही. साष्टांग दंडावर घालून माफी मागतो. आशू, त्याची काही गरज नाहीये रे. असं कसं बापू? जाऊ दे, सॉरी बोलले ना. बापू, ही जे सॉरी म्हणते ना, हे हिला आयुष्यभर लक्षात राहिलं पाहिजे. ह्याच्या पुढे तोंड उघडायची हिंमत नाही केली पाहिजे हिने. दादा, बरोबर आहे आशू तुझं. काय गे मे, तोंड दिलं म्हणून काय काय बी बोलायचं का? आजे, हेमे, पाहत काय बसली तू? दंडवत घाल तू. माझं चुकलं बापू. सॉरी उठ उठ उठ. सॉरी म्हणा नाही आता. बापू, सॉरी. ए उठ 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 हेमा उठ. उठ. ईश्वर, काय हे? हेमे, तू मला पोरीसारखी आहे. जाऊ दे ना, जे झालं ते झालं. अगं उगाच शब्दाला शब्द लागला आणि वाढत गेलं सगळं. मी बी काय मनात नाही ठेवलं. तू बी विसरून जा. आता कसं आभाळ एकदम स्वच्छ व्हायले. बरं हो बापू, तुमच्यात आणि यांच्यात जो काय ताण आहे तो बी मिटून टाका ना आता. तू ना या कणकेच्या गोळ्यासारखा आहेस पाय. क्यूट. प्लेन, एकदम प्लेन. काही विचार नाही, काही ध्येय नाही, भविष्याचा काही बी आराखडा नाही. आबा सांगतील ती पूर्व दिशा. तुम्ही आम्हाला लेक्चर नका देऊ. लेक्चर देत नाहीये, सत्य परिस्थिती. कारण तुझं आयुष्य आता खरं सुरू होतंय. किती दिवस आबांवर अवलंबून राहणार आहेस तू? नाही म्हणजे तू आबांचं ऐकतो, त्यांना मान देतो, चांगलंच आहे, ऐकायलाच पाहिजे. पण स्वतःचं डोकं चालव की आता. हा, काहीतरी नवीन विचार कर. एखादा नवीन प्रकल्प राबव, त्याचं नेतृत्व कर. हे सगळं करायचं सोडून पोरींच्या मागे टाइमपास करत राहिलास तर कसं होईल तुझं? दौलत, या गरम डोक्यामुळे ना पटकन निर्णय घेतो आणि काय बी करून मोकळा होतो तू, आणि मग आबांना भोगावं लागतं. नाही नाही नाही, फर्स्ट ऑफ ऑल आम्ही टाइमपास नाही करू राहिलो. बरं, मग काय सिरियस आहेस तू त्या पोरीबद्दल? कोण पोरगी? ती नटविणार ओ मिस नाशिक. मिस वर्ल्ड जरी असली ना तरी मला काय बी देणं घेणं नाही तिच्याशी. मला फक्त तुझ्याशी देणं घेणं आहे. तू पोरगा आहे माझा, असं कुणाच्या बी हातात जाऊ देणार नाही मी तुला. म्हणजे दौलत, माणसांना पारखायला शिक. तुझ्या बरोबर असणारी माणसं खरंच तुझा विचार करतायत का तुझा वापर करतायत याचा जरा विचार कर. हे बघ, तू बैठकीला नाही म्हणला. मी म्हटलं ठीक आहे, मुलाला आपल्या लग्न करायचं नसल, पण बैठकीला नाही म्हणायचं कारण ही जर नटवी असेल ना तर मला विचार करावा लागेल. मी जर ही गोष्ट आबांपासून लपवली आणि उद्या काय बी मोठं झालं ना तर त्याला जबाबदार मी असन. थांबा ना, आबांना नका ना सांगू. मग तू निदान माझ्याशी तरी स्पष्ट बोलशील का? तेवढं तरी जमल का तुला? आधीच आई म्हणून तुला चांगलं वळण लावेल नाही यावरून आबा सतत बोलत असतात आम्हाला. आता अजून काही बी ऐकायचं नाही पाय आम्हाला. तुम्ही काला डोकं गरम करून घेऊ राहिले. मी बोल ना नंतर तुमच्याशी. जरा थांबा ना. ठीक आहे, वाट पाहते मी तू कधी बोलतो याची. ठीक आहे आई साहेब, तुम्हाला तर आई ती संधी मिळाली.
आम्हाला झापण्याची. घ्या संधीचा लाभ घ्या. होय कुठं निघाला? कुठं निघालं म्हणजे पोळ्या करायच्या आहेत ना, तुमच्या स्वहस्ते पोळ्या करा. चला. ताण कसला ताण आहे? असं काहीच नाही आमच्यामध्ये. उगा काय हा काही नाही ताण आमच्यात. नाही कसं उगा वाद घालीत बसत आहे तुम्ही बी. आहो ते टेन्शन मध्ये होते म्हणून झालंय हो. अरे आप्पा सगळ्यांचीच डोकी हल्ली होती तेव्हा. हा ना. आता आशूवर हात उचलला, हिच्यावर बी हात उचलला हो मी. ती टेन्शन मध्ये केलं मी. नाही तर कायला चिडीन मी हिच्यावर आणि कायला हात उचलीन बरं. गुणाची सून आहे हो माझी. मग काय बघत बसले? घ्या ना मिठीत सुनाला तुमच्या. हा नाहीतरी तुम्ही आजकाल लई सासूवास करेल बरं तिला, म्हणून तर ती माहेरी निघून येले. हे लेकरा, पुण्यांदा माहेरी यायची भाषा करायची नाही बरं. तुम्ही दोघींनी माहेरी जायचं म्हणलं ना की लय धडकी भरते मला. काय पाहू लागली ये की गुणाची हायच पण पोरगी याच्यापेक्षा. मी नाही येणार आहे. मी ना आता जाऊन बापूंची माफी मागणार आहे. एक नंबरची मूर्ख आहे तिथे. त्या म्हाताऱ्याची माफी मागायला कायला गेली ती? त्या ढोलीच्या मनात ना आता उकळ्या फुटत असतील. तिथे पण ना खूप यायचं नाही इकडं. बरोबर अत्तल घडवली असती मी त्या जागीरदारांना, पण नाही. लॉडाची बायको नाही काही. ती आली बी ना तरी आम्ही काय तिला कायमची ठेवून घेणार आहे का? आली तर ये बाई, 4 दिवस राहाय, तूप रोटी खाय आणि जाय तुझ्या सासरी. काय गेलं ते? अहो मला काय बुद्धी सुचली आणि चिडले मी आणि लेकरावर हात उचलला हो मी. खरंच सांगते, माफी करा बरं. अगं नाही म्हणून तर कुठे विषय गेला हाय की नाही बापू? ह्या सगळ्याला कारण हा पोरगा आहे. हा यालाच घ्या रिंगणात. ये हात ये तू. हा माहिती आहे. सॉरी आप्पा, सॉरी. सगळ्यांना सॉरी. नाही मायामुळे तुम्हाला सगळ्यांना लय त्रास झालाय मला माहिती आहे. मनापासून सॉरी. नाही अशी नाही. मग कशी? साष्टांग दंडवत घालून तुला सगळ्यांची माफी मागावी लागल. तुझ्यामुळे मामी आजारी पडल्या. 2 दिवस उपाशी होत्या त्या, कळलं का? बरोबर आहे लते. तू या बी लक्षात राहायला पाहिजे. जाहीर माफीनामा आमच्या सगळ्यांसाठी साष्टांग दंडवत घालस तू आता. हा मग म्हणजे कसं, यापुढं तू बेजबाबदारपणे असा कुठं बी न सांगता जाणार नाही काय? चल दंडवत घाल आता. बघत नको बसू. आशू राहू दे ना नको. हो आंधळी माया, तुमचं राहून द्या. चिरंजीव राहून जाऊ द्या साष्टांग दंडवत. अहो नाही अप्पा, ते मी चेष्टा करत होते. नाही लते, तुझं बरोबर आहे. काय हे असे बेजबाबदारपणे वागले नसते ना तर आपल्याला एवढा त्रास झालाच नसता. हा ओके दंडवत. बापू, आई, दादा, अजय, तुला बी आणि आप्पा. वत्सा तुझं कल्याण हो.
कशी असते हो तुमच्या? कोण आहे उभं माझ्यासमोर? कोण आहे काय? मी आहे ना. मग येणारच ना. तर काय केलं मी? वागले ना तुमच्या मनासारखी. काय वागली का तू माझ्या मनासारखी? तिथं बापूंच्या घरी जाऊन मी पाया नाही का पडले त्यांच्या? आणि तिथं बी कसे बोलले तुम्ही मला? साष्टांग दंडवत घाल म्हणून. का हो असं का बोलले तुम्ही मला? तुझ्या मनात नव्हतं तर कायला केलं मग तू हे सगळं? सारखे सारखे धमक्या देऊ राहिले ना तुम्ही मला. मग घटस्फोट द्यायची भाषा करून राहिले. तू कायला घाबरते धमक्यांना? घाबरते म्हणजे? मला लग्न नाही मोडायचं आपलं. आणि तुम्ही बी जर का लग्न मोडायची भाषा केली ना तर सांगून ठेवते गाठ मायाशी आहे. 7 जन्म तुमचा पिछा सोडणार नाही आहे मी. देवा. हा बोला अण्णा बोला. नमस्कार नमस्कार. हा नाही 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 अजून तसं काही ठरलेलं नाहीये. आयोजकांशी बोलणं झालंय. तारीख ठरली की नक्कीच कळवतो तुम्हाला आणि पहिलं कळवणार. बाकी बरं आहे ना अण्णा? दौलतराव एकदम मजेत. सांगतो तुमचा निरोप त्यांना सांगतो. नक्की नक्की. हो जय हिंद अण्णा. ए दौलतराव दिसत नाहीये. घरीच आहे, आराम करतात. काय चक्क आराम? नवलच आहे. कुठे गेले नाही का बूर काढायला? नाही म्हणजे काही काम नसेल तर कायला जायचं ना बाहेर, म्हणून घरीच थांबलेत. चांगली बुद्धी सुचली. हे बघा अण्णा स्वतःहून चौकशी करू राहिले. तुमचं लक्ष आहे ना त्यांच्यावर? हा हा तुम्ही नका काळजी करू. बोलला का तुम्ही त्यांच्याशी काही? हा म्हणजे जरा त्यांच्या कलाकारांना घेते. उगा डायरेक्ट विचारलं ना तर चिडचिड करतील ते. तुम्ही नका काळजी करू, मी बघते. बघाच प्रश्न अण्णांच्या भाचीचा आहे. काहीही झालं तरी अण्णांची भाचीच या घरची सून झाली पाहिजे. कळलं? ए दंडवत म्हणजे घालायला लावला ना तुम्हाला. आज तू फक्त मायावर. हो अरे काय आलं? एवढा आवडला काय माझा दंडवत? नाही. मग अरे हे काय हर्षवायचा झटका बिटका आला काय तुला? ते बस ते तर हसू दे ना मला. तुझ्या पोटात कायला दुखतंय? माय काल दुखल पोटात. उलट मला बरं वाटते हसत राहिलं ते अशीच. हा ना, आज लय दिवसानं हसले मी. तुला हसवलं बाई मीच आहे. हो नाही मी गायबून जसा त्रास दिला तसं दंडवत घालून हसवलं बी ना, नाही का? हे मात्र खरं आहे आंब्या. खरंच थँक्यू. लय दिवसानं हसले मी आज. तुला तर बरंच वाटलं असेल. चांगली शिक्षा भेटली आब्याला. हो अरे अबे मी तर गंमत केलती. मला काय माहित आपण खरंच तुला दंडवत घालायला लावती. पण तरी बरंच झालं. बरं झालं बोलली तू. चूक आहेच ना माझी, नाही का? अभ्या सोड ना आता तो विषय. जे झालं ते झालं. काय आता काय झालं? अभ्या माझ्या डोळ्यासमोर सारखा तुझा चेहरा येतोय दंडवत घालतानाचा. बस अभ्या आता ना माझ्या पोटात दुखायला लागलं. आपण नंतर बोलू. ए नंतर बोलू काय? मला सांगायचंय तुला ते काहीतरी. नाही नाही आता नको, नंतर सांग मला. नंतर बोलू आपण बरं. आणि हो खरंच थँक्यू. लय हसवलं तू आज मला. चल बरोबर मला असंच आयुष्यभर हसत संसार करायचा झालं ते.
कसं कधी सांगू तुला?